19 जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यात घोषित झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 6 पैकी 5 नगरपंचायतीवर बाजी मारली आहे। यामध्ये कोरपना नगरपंचायत निवडणूक रंगतदार ठरली। सर्व पक्षांनी युती करीत काँग्रेस पक्षाविरोधात लढले, मात्र काँग्रेसने 17 पैकी 12 जागा जिंकत विरोधकांना धूळ चारली। कोरपना नगरपंचायत मध्ये झालेला हा विजय काँग्रेस पक्षाच्या एकजुटीचा विजय असल्याचे आमदार धोटे यावेळी म्हणाले। आज झालेल्या कोरपना नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या 17 पैकी 12 उमेदवारांनी विजय संपादन केला। त्याबद्दल आज आम्ही इथं कोरपना नगरपंचायतीतील सर्व विजयी उमेदवाराचे, त्याचप्रमाणे कोरपना नगरपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाची ज्या नेत्यांनी धुरा सांभाळली ते आमचे ज्येष्ठ नेते व या नगरीचे शिल्पकार सन्मान्य विजयभाऊ बावणे यांचं याप्रसंगी आम्ही अभिनंदन करतो। आणि या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये, की जे सर्व विरोधक राष्ट्रीय स्तरावरील भाजप, राज्य स्तरावरील शिवसेना, राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तालुका स्तरावरील शेतकरी संघटना, हे सगळे पक्ष आपले मतभेद विसरून आज इथं एकत्र होऊन काँग्रेस पक्षाचा आणि विजय बावणेचा पराभव करण्यासाठी एकत्र आले होते। परंतु त्यांचा मनसुबा सफल होऊ शकला नाही। काँग्रेस पक्षाची एकजूट आणि विजय बावणेचे डावपेच या सगळ्या गोष्टीतून आज आम्हाला कोरपना शहरामध्ये 17 पैकी 12 जागांवर आम्ही विजय मिळवला आणि ही परंपरा आम्ही कायम राखली, हा गड आम्ही कायम राखला। त्याचप्रमाणे राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये 3 नगरपंचायत निवडणुका झाल्या। त्यापैकी कोरपनाचा आम्ही तुम्हाला रिझल्ट आता सांगितलाच। युतीमध्ये सुद्धा आमची राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती, त्या युतीमध्ये 6 जागा काँग्रेसनी आणि 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनी, अशा 12 जागा जिंकून तिथं पण आम्ही आमचा विजय संपादित केलेला आहे, त्याच्याबद्दल सुद्धा। आणि 3री जागा गोंडपिंपरीमध्ये कोणालाही बहुमत मिळालं नाही आहे। 7 जागा जिंकून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष झालेला आहे आणि बाकीच्या 4 जागा BJP, 2 जागा शिवसेना, 2 जागा राष्ट्रवादी आणि 2 जागा अपक्ष अशा निवडून आलेल्या आहे। पण त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस पक्ष हा आपली सत्ता स्थापन करेल आणि या विधानसभा क्षेत्रावर 3 नगरपंचायतीवर काँग्रेस झेंडा लहरेल, याबद्दल कुठलीही शंकाकुशंक करण्याचं नाही। मी आपल्या या प्रसंगी मी सगळ्या आमच्या सन्मान्य कार्यकर्त्याचं, विशेषतः आमचे तालुका काँग्रेस अध्यक्ष, शहर अध्यक्ष व जिल्ह्यातील राष्ट्रातील सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो। आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, आमच्या लोकसभा मतदारसंघातले खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं पण या प्रसंगी त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि विशेषतः पालकमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो।